तब्बल 75 तासानंतर पुण्यातील बलात्काराचा आरोपी दत्ता गाडेला बेड्या ठोकल्या गेल्यात। पण आता गाडेला ताब्यात घेण्यावरून पेच निर्माण झालाय। आरोपीला आम्ही पकडल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे। गाडेला पकडण्यासाठी 1 लाखांचं बक्षीस होतं। आता ते बक्षीस मिळवण्यासाठी गाडेला पकडल्याचा दावा ग्रामस्थ करतायत का, असा सवालही उपस्थित होतोय। गणेश गव्हाणे, साईनाथ वळू यांच्यासह इतर काही ग्रामस्थांनी आरोपीला पकडल्याचा गणेश गव्हाणे यांनी दावा केलेला आहे। त्यामुळे प्रश्न उपस्थित होतोय की दत्ता गाडेला नेमकं कुणी पकडलं, ग्रामस्थांनी की पोलिसांनी? त्या समयात आम्ही देखील त्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो। सदर आरोपी मी ताब्यात घेतला। त्यावेळेस क्राईमचे माझ्या संपर्कात असलेले पोलीस, मी त्यांना कॉल केलेला होता। त्वरित काही पोलीस यंत्रणा आली आणि माझ्या हातून तो आरोपी होता, तो आरोपी त्या ठिकाणी हिसकावून त्या ठिकाणी नेण्यात आला। अशी त्या ठिकाणी ही प्रत्यक्षात झालेली घटना होती। गेले आरोपी त्या ठिकाणी 2-3 दिवस सापडत नव्हता। तर या संदर्भात आपले प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्यासोबत जोडले गेलेत। नितीन, काय सांगाल, हा पेच नेमकं कसा निर्माण झालाय, कुणी पकडलाय? ग्रामस्थ दावा करतायत तर पोलीस म्हणतायत आम्ही त्यांना सर्च ऑपरेशन करून पकडलाय। आरोपी दत्ता गाडेला त्याच्याच गावातनं आज रात्री 1:30 वाजता अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांनी अटक केल्याचं सांगितलं जातं। स्वागत पोलीस ठाण्याचं विशेष पोलीस तपास पथक आहे। मात्र आता ग्रामस्थांचा बाईट समोर आलेला आहे। ग्रामस्थांचं म्हणणं आहे की त्याला आधी त्यांनी ताब्यात घेतलं। गावाच्या जवळ एक क्रिकेटचं मैदान आहे आणि त्याच्या शेजारी एक चंदन वस्ती म्हणून आहे आणि त्या ठिकाणी तो वावरत होता, त्या ठिकाणी तो होता। हे जे ग्रामस्थ आहेत गव्हाणे आणि त्यांचे इतर काही सहकारी, त्यांनी प्रथम त्याला ताब्यात घेतलं। त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली। आता ही नेमकी माहिती कोणाला दिली, त्यांनी ग्रामीण पोलिसांना दिली, शहर पोलिसांना दिली, याची स्पष्टता होऊ शकली नाहीये। आणि दरम्यानच्या काळात त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी येऊन त्याच्याकडनं हिसकावून घेतलं किंवा त्या आरोपीला ताब्यात घेतलं आणि ते तत्काळ निघाले, असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे। आता याबाबत काय स्पष्टता आहे ते पुण्याचे पोलीस आयुक्त काही वेळात पुढे स्पष्ट घेणार आहे। त्यातनं अधिक माहिती समोर येईल किंवा या घटनेचा तपास जसा पुढे जाईल तशी माहिती किंवा इतर ग्रामस्थांचा त्याला जर दुजोरा मिळाला तर यावरून जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो दूर होण्याची शक्यता आहे। अच्छा, धन्यवाद नितीन, अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिली आहे।